सध्या मोबाईल आपल्या बहुतेकांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. मोबाईलशिवाय लोकांची कामे होतच नाहीत. अडचणीच्या काळात मोबाईल कामी पडत असतो, परंतु मोबाईलच्या नादामुळे एखाद्याचा देखील जीव जाऊ शकतो. अशा घटना पिंपरी चिंचवडमध्ये येथे घडली आहे. मोबाईलच्या नादामुळे एका महिलेने आपलं जीवन संपवलं. पतीने मोबाईलचा हट्ट पुरवला नाही म्हणून महिलेने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी परिसरात घडली आहे. शिवानी गोपाल शर्मा असं आत्महत्या केलेल्या 20 वर्षीय विवाहितेचं नाव. शिवानी या गेल्या काही दिवसांपासून आपल्या पती गोपाल शर्मा यांच्याकडे मोबाईलचा हट्ट करत होती. गोपाल करत असलेली नोकरी आणि तिथून मिळणाऱ्या पगारातून तो तातडीने मोबाईल खरेदी करू शकत नव्हता. म्हणूनच पगार झाल्यावर मोबाईल घेण्याचा प्रयत्न करू असं गोपाल शर्माने आपली पत्नी शिवानीला सांगितलं. मात्र शिवानी घरी एकटीच असायची आणि टाइमपाससाठी त्यांना मोबाईल हवाच होता. अखेर तो हट्ट पूर्ण न झाल्याने बुधवारी त्यांनी घरात पती नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. पती जेव्हा नोकरीवरून घरी परत आला तेव्हा पत्नीने आत्महत्या केल्याचं समोर आलं. वाकड पोलिसांनी याबाबत चौकशी केल्यानंतर मोबाईलच्या हट्टापायी पत्नीने गळफास घेतल्याचं उघड झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. 2 महिन्यांपूर्वी विवाहित झालेल्या एक तरुणीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना हिंगोलीमध्ये घडली आहे. हिंगोली शहरातील VIP लॉज असलेल्या गणेश इन हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. मूळची संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील असलेली ही तरुणी आपल्या मोठ्या बहिणीच्या घरी आली होती. मात्र दुपारी अचानक तिने बहिणीचे घर सोडत गणेश इन लॉजमध्ये रूम बुक केली आणि त्या रूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे.